बाबा, बाळकाका डोक्यात राग घालून निघून गेला. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, अरे नाही ऐकणार तू, कोणाचंही ऐकणार नाही तू. मी त्याला म्हणालो यातून काहीतरी मार्ग निघू शकेल, पण काय मार्ग निघणार आहे चंदू, मला सांग. भावाने त्या दोघांना आशीर्वाद देऊन सुद्धा टाकले. काही होण्यासारखं राहिलं नाही आता. आणि मी बाबांना म्हटलं की तुमचा निर्णय जो काही असेल तो मान्य आहे मला. आता मी काय करू शकतो? बाबा, मी जरा बोलू. मला सांगा, तुम्हाला शुभ्रा सून म्हणून आवडेल? राधा काय बोलतीयस तू? एक मिनिट मला बोलू तरी द्या. सुलेखाचा मुद्दा बाजूला ठेवा, पण आधीचं लग्न ठरलं नसतं आणि आधीनं असंच अचानक आणून शुभ्राला आपल्यासमोर उभं केलं असतं तर? या मुलीविषयी आपल्याला काहीही माहिती नाहीये राधा. पण माहिती करून घेता येते. लहान तोंडी मोठा घास घेते, पण इट्स अ फॅक्ट की आईला आधी सुलेखा नव्हती आवडत. तू तो विषय पुन्हा सुरू. बाबा, मी खोटं बोलतेय? केवळ दादाने तिला पसंत केलं आणि आपण विरोध करून तो ऐकणार नाहीये हे माहिती होतं, म्हणून तिने तिला स्वीकारलं. हे बघ, उगीच काहीतरी बोलू नकोस. सुरेखा निदान आपल्या माहितीत तरी होती. ही कोण, कुठली? बाबा, मला इतकंच म्हणायचंय की या कुटुंबातली सर्वात लहान का होईना, पण एक सदस्य म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी शुभ्राचा स्वीकार करावा. सुलेखा तर मला कधीच फारशी आवडली नाही. आणि बाबा, मला अजूनही वाटतं त्या दिवशी वसईला जाताना तिनं जे काही केलं ना, ते नाटक होतं. मला माहितीये माझ्या मताला फारशी काही किंमत नाहीये, पण ते मांडायचं काम मी केलं. प्रिया, झालं बोलून. वाद जाऊन बस. आई देव पाण्यात ठेवून बसली, तिच्या शेजारी जाऊन बस. जा बाबा, प्रिया, प्लीज जा. बाबा, जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो आत्ताच घ्यायला हवा. तुम्ही शुभ्राचा स्वीकार करणार नाही हे समजल्यावर आधी वाडा सोडून निघून गेलाय. त्याचंच दुःख आहे रे हे चंदू. आपल्यापेक्षा त्याला ती महत्वाची वाटते. बाबा, बघ, कितीही म्हटलं तरी आपल्याला हे नाकारता येणार नाही की त्यानं शुभ्राबरोबर लग्न केलंय. पुढच्या महिन्यात तो अमेरिकेला चाललाय. तुम्ही त्याला आशीर्वाद दिला तर तुमचा आशीर्वाद घेऊन तो जाईल, नाहीतर आशीर्वाद न घेता जाईल. अर्थात याच्यामुळे त्याच्यावर काही फरक पडेल असं मला म्हणायचं नाहीये, पण बाबा, आपण आधीला गमावून बसू. म्हणून म्हणतो की जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो आत्ताच घ्यायला हवा. बाबा, हे जे काही बोलतायत ते मलाही बरोबर वाटतंय. या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो बाबांनी घ्यायचा आहे. आपण सगळे अधिकार बाबांना दिलेत आणि त्याने त्याचा निर्णय घेतलाय. अरे चंदू, आमची सुद्धा आता वय झाली रे. या सगळ्या गोष्टी अशा डोक्यात झिरपायला जरा वेळ लागतो. बाबा, चंदू प्लीज, तुम्ही जरा प्लीज बाहेर जा, मला एकट्याला बसू द्या. चंदू प्लीज.
विष्णू, त्या सोपान काकांची काळजी वाटते रे बाबा. कुठे गेले असतील? मालक, सोपान आजोबांची आपण पोलिसात तक्रार तर केली आहे, पण आता त्यांच्या नातेवाईकांना कोणाला तरी काहीतरी सांगायला पाहिजे ना. नाही, त्यांच्या नातेवाईकांबद्दल मला काहीच माहिती नाही. सोपान काकांनी तसा कधी उल्लेखच केला नाही. माझ्या जन्मापासून मी त्यांना या वाड्यातच पाहत आलोय. माझ्या लहानपणी मला ते स्वतःच्या खांद्यावर बसवून शाळेत घेऊन जायचे, आठवतंय मला. विष्णू, अरे आदिनाथ आणि त्याची बायको येणारे, त्या दोघांसाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था कर. मालक, आता उघडलेल्या खोल्यांपैकी मागची एक खोली तेवढी शिल्लक आहे, ती देऊ का त्यांना? दादा आणि वहिनींची खोली? हो. नाही, ती नको, ती नको. मग आता कामगारांना बरोबर घेऊन पुन्हा दुसरी खोली साफ करून घ्यावी लागेल. तुला योग्य वाटेल ते कर. जा, कामाला लाग. बर. श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. हे जे काय घडलं त्याचा सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. बाळ भाऊजी तर खूपच दुखावलेत. पूनम समोर येईल तेव्हा तिच्याशी काय आणि कसं बोलायचं प्रश्नच आहे. आणि सुलेखाला तर मी काय बोलणार मी आता. जे काय परिणाम होतील त्याला सामोरं जायचं, एवढंच. बिघडतील संबंध, पण आता काय काय इलाज काय. मी म्हणजे मी आणि तुझ्या बाबांनी असं ठरवलंय की तू हे जे काही केलंस. मी शुभ्राशी लग्न केलंय. नाही नाही आधी कुठल्या तरी देवळात ओळख न देख असलेल्या पुजाऱ्याने लावलेलं लग्न आम्हाला मान्य नाही. तुमचं लग्न इथे होईल, आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या वाड्यात. एवढंच सांगायचं होतं म्हणून बोलवलं तू.
मी माझी पत्रिका तुमच्याकडे घेऊन नेहमी यायचो, पण आज असं अचानक ऑन ड्युटी मला यावं लागलं, त्याचं वाईट वाटतंय. चालायचंच. आपण जाणून बुजून करतो का या गोष्टी? आपण सगळे नियतीच्या हातातली प्यादी आहोत. आता सोपान काकांचंच घ्या. इतकी वर्ष एखाद्या वठलेल्या पुरातन झाडासारखे ऋतून होते या वाड्यात. मला तर वाटू लागलं होतं आम्ही सगळे मातीत मिसळून जाऊ, पण सोपान काका राहतील एकटेच या वाड्याच्या सोबतीला. पण आता अचानक अत्तराचा थेंब हवेत विरून जावा तसे नाहीसे झाले. श्रीराम श्रीराम. मला काही माहिती मिळाली तर तुम्हाला कळवतो. येतो शास्त्रीसाहेब. या. श्रीराम. हा रुमाल नक्कीच तुमच्यापैकी कोणाचा नाही ना? नाही. ओके, ठीक आहे. इथेही काम घेऊन आलात. बाळकाका फारच तडकाफडकी निघून गेले. बरोबर नाही वाटलं. अपमान झाला ना ग त्याचा. आधीचा गॉडफादर आहे तो. आधीचं शिक्षण, अमेरिका, सगळं सगळं त्यानंच केलेलं आहे. तर त्याच्याच मिळवणीशी आधीचं लग्न ठरलं. मग हे सगळं जे काही झालं ना, त्यामुळं त्याला इन्सल्टिंग वाटणं अगदी साहजिक आहे राधा. तुम्हाला काय वाटतं शुभ्राबद्दल? काय वाटायचं? आधीला तिच्याबरोबर आयुष्य काढायचंय. आधी म्हणत होता सुलेखा बरोबर लग्न करायचंय. आम्ही सगळे म्हणालो ठीक आहे. आणि आता शुभ्राला घेऊन आलाय. शुभ्रा तर शुभ्रा. आपल्याला काय फक्त अक्षता टाकायचं काम करायचंय. असं परक्याबद्दल बोलल्यासारखं काय बोलता? सख्खा भाऊ आहे तुमचा तो. आहे ना. पण हे बघ राधा, आपलंच आपल्याला पुरे झालंय. पण काही म्हण, ही शुभ्रा दिसते तरी साधी भोळी. प्रथमेशचं खूप छान जुळलं तिच्याशी. हा स्वतःहून तिच्याकडे गेला, तिच्याशी बोलला. बोलला बोलला म्हणजे साइन लँग्वेज मध्ये बोलला. सहसा प्रथमेश नवीन माणूस आला की बुजतो, पण शुभ्रा बरोबर एकदम छान मिक्सअप झाला. चला, म्हणजे चिरंजीवानी आपली पसंती तरी कळवलेली आहे. आधी सुलेखाला ओरबाडलं आणि आता शुभ्राचा लळा लागला. चांगलं आहे. पण प्रथमेश इतक्या पटकन, इतक्या आधी कुणाच्याच जवळ गेला नव्हता. मागच्या जन्मीचं काहीतरी कनेक्शन असावं. प्रथमेश, काय झालं राजा? काय झालं बाळा? काय बोल नीट बोल, नीट बोल, नीट बोल. काय झालं बाळा? काय झालं? काय सांगतोयस तू? काय म्हणतो का? पार्वती. पार्वती? पार्वती म्हणजे काय? गेले 2 दिवस सतत पार्वती पार्वती म्हणतो. लवकरात लवकर सायकेट्रिस्टकडे जायला हवं. हे मला काही खरं दिसत नाहीये.
ये आधी ये. ये ना शुभ्रा. बरं का आधी, बऱ्याच वर्षांनी ही खोली उघडतोय, साफसफाईला पुरेसा वेळ मिळालेला नाहीये, तेव्हा जरा सांभाळून घे. हा विष्णू काका, काय? मगाशी मी बाहेर पोलिसांची जीप पाहिली. काय झालंय? अरे आपले सोपान आजोबा काल रात्रीपासून गायब झाले. काय? हो ना, ज्या माणसाला धड उठून बसता येत नव्हतं तो गायब होतो. शिवाय चोरीचं सुद्धा काहीतरी प्रकरण आहे. मला तर सगळं विचित्रच वाटतंय. तू जास्त विचार नको करूस, तू आता आराम कर. काय लागलं तर मला सांग, मी बाहेरच आहे. हा, मी तुला उद्या सांगतो सगळं काय ते. शुभ्रा, बी कम्फर्टेबल. एकटी झोपशील ना? म्हणजे मी बाहेर हॉलमध्ये झोपतो. का? आपलं रीतसर लग्न ते लावतायत, तर मग तोपर्यंत तुला भीती नाही ना वाटणार? गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? बाहेर झोपणार होतात ना तुम्ही? मग परत का आला? आणि हा काय पोशाख केलाय? धोतर, झब्बा, उपरणं, टोपी. छान दिसतंय. ते कोण झोपणार आहे? मी. अरे म्हणजे रीतसर लग्न होईपर्यंत हे असंच. अरे तुम्ही कोकणात एकत्र होतात, काल हॉटेलमध्ये एकत्र होतात, मग या उपचाराला काय अर्थ आहे? तरी अजून आम्ही वी हॅवंट कन्झ्युमेटेड अवर मॅरेज. काल हॉटेलमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळेच झोपलो होतो. का? लग्नाची बायको तुझी ती? तरी हे लग्न तुम्हाला मान्य नाही आहे ना? अरे आता सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलंय ना. पण तरी एक फॉर्मल लग्न सगळ्यांना हवंच आहे ना. बाकीच्याही गोष्टी त्यानंतर होऊन देत. सगळ्या गोष्टी तू अशा विचित्र करून टाकल्यास ना आधी. बाहेर चाललात का? कुठे जुन्या कपड्यात मिळाले काही कपडे? तुझ्या अशा वागण्याने बालच्या आणि माझे संबंध सुद्धा कायमचे दुरावलेत. मी माफी मागीन बाळ काकाची, पूनम काकूची, सगळ्यांचीच माफी मागीन मी. सगळ्या गोष्टींची अशी माफी मागून नाही चालत. जाऊ दे, मला सुद्धा या गोष्टीची चर्चा करण्यात आता कंटाळा आलेला आहे. आणि तू असा बाहेर दिवाणखान्यात नको झोपू. पहाटे पहाटे नोकर माणसं येतात, त्यांच्या समोर दिखावा नको. कुठेतरी आज जाऊन झोप. काही हवंय का तुम्हाला? बोला ना. पण हा कोणाचा आवाज आहे? शुभ्राचा आवाज आहे. म्हणजे तिला काय झोपेत बडबडायची सवय आहे की काय? नाही, मला माहित नाही, मी बघतो. मी तुलाच भेटायला आलो. मला दार उघडताय ना? असं बरं नाही वाटत. दार उघडा.
मी चुकली. शुभ्रा तुम्ही काय झालं?